नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना याविषयी माहिती पाहणार आहोत। योजनेअंतर्गत रोजगार निर्माण करण्यासाठी हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल। तर या योजनेचे उद्दिष्टे पाहूयात। कारागीर आणि कामगारांना सक्षम बनवणे, विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि साहित्य देणे, कारागीर आणि कामगारांना योग्य प्रशिक्षण देऊन त्याची कौशल्य सुधारण्यासाठी कौशल्य प्रदान करणे, चांगले आधुनिक आणि तंत्रज्ञान पुरवून कामगार आणि कारागीर यांचे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करणे, स्वतःच्या ब्रँड प्रमोशन आणि मार्केटिंगसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, रोजगार निर्माण करण्यासाठी हमीशिवाय 3 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे। यासाठीची पात्रता पाहूयात। अर्जदार हा भारतीय नागरिक असायला हवा। अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी पाहिजे। आपला पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात। पीएम विश्वकर्मा योजनेसाठी एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो। आपण जर एखादा कोर्स किंवा ट्रेनिंग घेतली असेल तर त्यांना प्राधान्य असेल। अर्जदार हा कुठल्याही शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कामावर असेल तर तो आणि त्याचा कुटुंब या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असायला हवे। या योजनेमध्ये विविध 18 प्रकारच्या व्यवसाय यामध्ये समावेश करण्यात आले आहे। यामध्ये या 18 सेक्टरमध्ये कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल। सुतार, न्हावी, मिस्त्री, सोनार, धोबी, मच्छीमार, हार बनवणारे, कुलपांचे कारागीर, कुंभार, लोहार, मूर्तिकार, मोची, टेलर, हातोडी, चटई, झाडू, लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर, बोट किंवा नाव कारागीर आणि शिल्पकार। या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसाय तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये 1 आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल। प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टूलकिट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील। या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, राहत असलेला निवासी पत्ता, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, आपण जे एखादा कोर्स केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट, मोबाईल क्रमांक। कसा करावा तर सर्वप्रथम pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल। त्यानंतर होम पेजवर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना दिसेल, त्यावर क्लिक करा, अप्लाय करा आणि नवीन नाव नोंदणी करा। नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे येईल। फॉर्म पूर्ण काळजीपूर्वक भरा, अचूक भरा, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा, माहिती तपासा, सबमिट करा। अशा प्रकारे पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज करता येईल। माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा। नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।